राज्य शासनानं दखल घेऊन मला सेंद्रिय शेतीमधला कृषीभूषण पुरस्कार दिला. दाखवतो या. त्यामुळे ह्याला एवढं पीक आलं एवढं पीक भयानक आहे. आणि ते सगळी औषधं घरी तयार केली. सगळी सकाळी आले की पहिल्यांदा त्यांच्या पाठीमाग बादली धरली की एक एक गाय गावतारती धरायचं. साधारणपणे 5 ते 6 लिटर गावतार मला 3 गायींचं मिळून असं सापडतं. ह्याला तर म्हणजे असा फुटवा जोरात आहे सगळं. ठीक आहे. पण हे थोडं थोडं खाल्लेलं दिसतंय. कुठलंही पीक असेल तर ते आपण कीड मारत नाही आपण. कारण ह्या पृथ्वीचा किंवा निसर्गाचा नियम काय आहे, जीवो जीवोस जीवनम. मग आता ह्या लसणाला औषध नाही काय सुद्धा नाही. राग टाकल्या म्हणजे जी पद्धत होती आपली राग टाकायची तशी राग टाकल्या. ही बघा मित्र किडा. आम्ही कुठला आहे सांगा बरं. हा ह्याचं नाव ढालकिडा म्हणते त्याला. हे काय करतो. हा ही खातो मावा तुडतुडे खातो. काय काय बनवलं दाखवा बरं तुम्ही. आणि ते कशाला वापरतात ते बी सांगा. त्याचा फायदा काय ते बी सांगा. माझा गुळ प्रवीण तरडेंच्या घरी जातो. त्यांच्या मकरद अनासपुरेंच्या घरी जातो. निळे फुलेंची मुलगी तर महिन्याला माझ्याकडे 3-3.5 हजारचा गुळ नेते. राग असेल काही असेल तुम्ही गाई पैसे या 2 मिनिटात गाय आपल्या शंकर प्युअर सेंद्रिय 1 नंबर. सगळं प्रत्येक ढापीतनं एक भोपळा आलाय किंवा आता ब्यासाठी ठेवलाय बघा. ब्याला ठेवला. बास्केट केलाय. असं चर्चेत मतभेद होतात का. मतभेद होतात पण काय असतं की बरेच लोकांचं काय मत असतं की कुठं त्याच्या नादाला लागायचं. पण मी काय म्हणतो हे सगळं एक बिझनेस मॉडेल होऊ शकतं की. 100% आता ऑलरेडी इथं आहेच की बिझनेस मॉडेल. रोज मग मार्केट कुठं चाललंय काय बघायचं. काय बघायचं काम नाही. आमचं चांगलं आहे. आम्ही चांगलं करतोय. तुम्हाला चांगलं देतोय. ज्यांना चांगलं खायचं आहे त्यांनी न्या. कारण लोक नावं ठेवायची की एवढा चांगला पगार आहे नोकरी सोडून शेती करायला लागलाय. कुठं ती शान काढतोय आणि कुठं ती जीवामृत करतोय. पहिली गाय आली ना. पहिली गाय आणि तिथनं बाकी सगळं ते मेन आहे. मेन ते आहे. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते 100%. है ना. मग तुम्ही ते अग्निहोत्र सांगत होता त्याचा फायदा सांगा मला. काय फायदा होतो. अग्निहोत्रात सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की पंक्च्युलिटी वाढते. दूध प्यायलाय हो म्हणून गरीब सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर पितोय आहे ना. पॉझिटिव्ह एनर्जी वाढते का. जबरदस्त. मग ते परजीवी होतील ते. है ना. स्वावलंबी करायचं आपल्या लोकांना. हे पहिला रो काहीतरी पण पहिला तुमचा परिचय द्या की. इथं सासू बोल. नमस्कार. मी सचिन तानाजी येवले. सेंद्रिय शेती पडवळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली 2014 पासून सेंद्रिय शेती करतोय. मी आणि माझी बायको दोघंही आम्ही BSc ॲग्री ग्रॅज्युएट आहे. पुण्यामध्ये MBA करून मी चांगल्या पद्धतीचा ऑडिटरचा असणारा जॉब सोडून शेती करतोय 2014 पासून. आणि 2018 पासून इथं आउटलेट चालू केलं सेंद्रिय शेतीचं. सेंद्रिय गुळ वगैरे बनवतोय आणि देशी गायचं संगोपन करतोय. बरेच लोक म्हणतात की देशी गाय आम्ही सांभाळतोय पण मी या उलट मानतो की देशी गायने आम्हाला सांभाळलं. कारण शेती करायची असेल तर आम्हाला देशी गायच पाहिजे होत्या. कारण आमच्या शेती पद्धतीला देशी पुरस्कार कुठलं भेटलं तुम्हाला सांगतो. देशी गायचं शेण गोमूत्रच आम्हाला पाहिजे होतं म्हणून तर आम्ही देशी गाय संगोपन केलं. तर हे सगळं करत असताना राज्य शासनानं दखल घेऊन मला सेंद्रिय शेतीमधला कृषीभूषण पुरस्कार दिला. आणि अशा प्रकारे टोटल 11 पुरस्कार मला मिळाले. त्यातले शासनाचे किती. शासनाचे 2 पुरस्कार आहेत. केंद्र सरकारचा बेस्ट ऑर्गॅनिक अवॉर्ड एक आहे आणि राज्य शासनाचा कृषीभूषण. केंद्र सरकारचा पण आहे. तो कोण दिला. तो कर्नाटकचे कृषी राज्यमंत्री होते कृष्णामन होत्या. त्याने दिल्लीमध्ये पुरस्कार तो दिलेला. शेती करत असताना देशी गायच्या सान्निध्यात राहून शेती व्यवस्था ह्यांच्याच शेण गोमूत्रापासून आपण शेणापासून आपण इथं शेणी बनवतो. गोमूत्र आपण शेतीसाठी पण धरतो आणि इथं माझ्या दुकानामध्ये विक्रीसाठी पण आपण गोमूत्र ठेवलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण इथं अग्निहोत्र करतो जी आज काळाची गरज आहे. म्हणजे आपण म्हणतो का नाही की आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं. मागे जाऊ का. बॅकग्राऊंड लागणार
सूर्यप्रकाश येतोय त्यामुळे तुम्ही काळं दिसताय. इकडे जा. ह्या गाईला लंपे झालेला. हो, ही कोणीकडे आणली काय? ही एका मित्राकडे दिलेली. आणि हे आधीच्या कोणत्या? ही सगळ्यात आधीची. हा. ही कुठनं आणली काय? ही रांगोळी म्हणून इथे इचलकरंजीच्या ते जवळ अग्निहोत्राकडे नंतर येऊ. पहिले ह्यांची माहिती द्या मला. तिचं कारण नाव आहे हा राधा. हा ही काजळी कोसा. हिची पाडी ही हा पहिल्यावर पाडी आहे आणि आता हिला खोंड झालाय. अंगारकी संकष्टी दिवशी गाई इल्या. तिचं त्या खोंडाचं नाव गणेश ठेवले आणि ही गाय भरवलेली बावचीचे नाईकबापा भोसले त्यांच्याकडचा बाजी जो हा, हा. आहे त्याच्याकडून आपण ही गाय आपली पाडी गायत्री भरवलेली. आणि ही कुठल्या बैलाची मग? ही सोन्या ह्याचा मंगसूळ का काहीतरी आहे हो. मग ह्या दोन्ही गाय सरस गाय कुठले हो? आता तसं म्हणा गेलं तर सरस ही आहे, हा कशी काय? कारण ओरिजिन ही गाय आहे. हा तिची पाडी ही आहे. हा पण हिच्या तुलनेत म्हणजे आता जर कोणी बघितलं हा. तर कोण म्हणणार नाही की हिची पाडी ही आहे. हा कारण आपण हिला म्हणजे जन्मानंतर आपण ज्यावेळेस आपण हिचं संगोपन चालू केलं हा तर मला सांगायला आनंद होईल की आतापर्यंत ह्या गाईला आम्ही कमीत कमी 10 बॅगा हा हे खिलार कावच्या हिला चारलेत. हिला हिला रिझल्ट आहे हा? हा. आणि म्हणजे बरेच जण म्हणतात की गाई गेल्यानंतर जरा हे बाळती, हा पण जशी आहे तशीच आहे. तब्येत तशीच राहिली. तब्येत चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यावर असून सुद्धा मला की मी 2 थानातलं दूध काढतो घरी खायला सकाळचे 1 लिटर पहिल्या पहिल्या येताची आणि पहिल्यांदा पाणवती तेवढ्याच. हा. पहिला पाणीवचा 2 थानं आणि दुसऱ्या पाणीवची 4 पण थानं खोंडाला सोडते. खोंड पण चांगलं तब्येतीनं धष्टपुष्ट आहे. हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या खोंडाला सुद्धा एवढे आम्ही पेंट खायला घालतोय. ते पण खातंय आवडीनं. खातंय. ही फक्त ही जरा कसं ही चुळून घेते. हा ही जरा चुळून घेत नाही. जरा ही हिला पसंत नाही तेवढं. तिला हिला- अंगाला हा. जवळ आलेला आवडत आवडत नाही. ही कसं आहे कोण बारकी पोरत आमचं बारकं बाळ आहे ती सुद्धा थान आवडते. एकदम शांत आणि पहिल्यापासून संगोपन केल्यामुळं लळा त्या पद्धतीचा आहे गायांसोबत. चराय जातात का? नाही चराय नाही. इथं तशी सोय नाही चराय जायला. हा कारण इथं कसं होतंय की माझं दुकान असल्यामुळे माझ्याकडे ग्राहक दिवसभर चालू असतील हा आणि मग ते ग्राहक बघायचे काय ह्यांना चरवायला सोडायचं तुला मोठा प्रश्न. जमीन किती येतं मग? 3 एकर. मग हे 3 एकरात करायचं. हे 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. भविष्यात आमच्या इथं आतमध्ये मुक्त गोटा, हा गोबर गॅस, सोलर पॅनेल हा. हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं करायच्याच आहेत. त्या आणि संख्या वाढवायची का एवढीच ठेवायची? संख्या वाढवायची, अजून थोडी वाढवायची आहे. फक्त विषय काय होतोय की हा मनुष्यबळ कमी पडते. कारण काय होतं की हा. आता शेती, विक्री व्यवस्था, हा. हे दुकान, गुराळ हा. आणि परत ह्या गायचं संगोपन हे सगळं करायचं म्हणलं की एका माणसाला भयानक लोड होतो. पण तुम्हाला सांगू का, हे सगळं जेव्हा तुमचं प्रगती पथावर आहे ना तुम्ही, त्याचं मूळ हे काय आहे? गाय येते. होय सांगतो काय या बरेच जण म्हणतात का नाही की हा. आम्ही गायला सांभाळतो, हा. तर ते मी त्यांना म्हणतो तुम्ही सांभाळ नाही, गाया तुम्हाला सांभाळते. हा. कारण ह्यांच्या हे आहे तर आपण आहे. हे कमी लोकांना कळतं. हा. आणि सगळ्यात महत्वाचं काय की हा. ज्यांना देशी गायांचा सहवास लाभलाय हा त्यांच्या म्हणजे आपण म्हणू शकतो की म्हणजे बोलण्यात असो, वागण्यात असतो, ती जी एक आत्मीयता असती हा ती आपोआप तयार होती. ती काय कुठलीकडं अशी आपण मागून घेऊ शकत नाही किंवा कोणाला सांगू शकत नाही की बाबा हे असं वागलं पाहिजे, हा. असं केलं पाहिजे. तर हे आपोआप देशी गाईच्या माध्यमात आपण आलो की हे आपोआप घडायचं चालू होतं. म्हणजे आपण म्हणतो का नाही की आपण म्हणजे राग हा असेल काही असेल, तुम्ही गाई पैसे या 2 मिनिटात गाय आपल्याला छान करते. फक्त काय आहे की आपल्याकडं त्या लेवलची एक हे पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे की मला गाईच्या सानिध्यात जायचं आहे. हा. बरेच वेळा लोकांचं काय मत असतं की खिलार गाई मारते द्या किंवा जवळ येऊन देत नाही द्या, दूध कमी देते दूध कमी देते द्या. तर दुधाचा आपला पर्पजच नाही. आपल्याला महत्वाचं म्हणजे देशी गाईला शेण आणि गवतार दिलं तरी भरपूर आहे. हा.
कारण एका गायच्या जीवावरती आपण कमीत कमी 3 ते 4 एकर शेती, म्हणजे बऱ्याच लोकांचं मत आहे जास्त एकर शेती आपण करू शकतो, पण माझं वैयक्तिक मत आहे 3 एकर तर आरामात आपण शेती पिकवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह होईल अशा पद्धतीने. तुम्ही रासायनिक खत वापरत 1 नाही? ग्रॅम सुद्धा रासायनिक खत वापरत नाही. दुकानात जातच नाही? दुकानला माहित नाही दुकानात केव्हा जाऊन शेवट. काय असेल ते काय? पूर्णपणे देशी गायच्या शेण गोमूत्रापासून इथं आपण खत औषधं बनवतोय. हा. त्याच्यानंतर काही खत औषध आपण PSB KSB अशा पद्धतीचे ते मग आपण काय काय बनवलं दाखवा बरं तुम्ही, आणि ते कशाला वापरतात ते बी हा, सांगा. दाखवतो. हा, त्याचा फायदा काय ते बी सांगा. पण आता तुमचा दिवस चालू किती वाजता होतो? सकाळी सकाळी 5:30 5:30ला उठायचं 5:30 रोज रोज? रोज. मग पहिलं काम काय? पहिलं इथं आलं शटर उघडलं हा की मी शटर उघडले की गाया उभा राहते. हा आणि आमच्या गायाने अशी सवय आहे की गवतार द्यायची सवय पहिल्या लहानपणापासून त्याच द्यायला. हा बादल्या आहे त्या हा. ते मग रात्रीच्या येत असतात का? रात्रीची असतात. सकाळी आले की पहिल्यांदा त्यांच्या पाठीमाग बादली धरली की एक एक गाय गवतारती हा धरायचं. साधारणपणे 5 ते 6 लिटर गवतार मला 3 गायींचं मिळून असं सापडतं. हा. ते रोज असे कॅन भरून ठेवले, त्याच्यामध्ये आम्ही साठवतो. मग ते काय करायचं ते गोमूत्र? ते 2 पर्पज आहेत. एक पर्पज असा आहे की काही लोकांना घरी देव म्हणजे दैविक विधी कार्यासाठी सुद्धा गोमूत्र पाहिजे असते, तर ते आम्ही छोट्या 100 मिलीच्या बॉटल माझ्या दुकानामध्ये समोर विक्रीसाठी पण ठेवल्यात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण शेतीसाठी म्हणजे आमच्या शेतीसाठी प्लस जर कोण म्हणलं आम्हाला एक 10 लिटर गोमूत्र पाहिजे तर ते पण आम्ही इथं त्यांना अल्प दरात, म्हणजे आपल्याला त्या गायीच्या माध्यमातून पैसे पण मिळाले पाहिजेत आणि त्या शेतकऱ्याला सेंद्रिय शेती करताना परवडलं पण पाहिजे अशा पद्धतीने 15 रुपये लिटर प्रमाणे आम्ही गोमूत्र त्यांना विकत पण देतो. 15 रुपये हा, लिटर? हा. आणि बॉटल मधलं ते 20 रुपयाची बॉटल 100 मिलीला 100, मग ते 200 रुपये लिटर लिटर होते. ते शिंपडायसाठी पाहिजे असते ना. हा. ते काय तुम्हाला किती तुम्ही एका फुलपत्रात तुम्ही 2-3 थेंब टाकता आणि तुम्ही पूजा विधीसाठी वापरता, पण हे शेतीसाठी पाहिजे असतं. मग ते छोट्या बॉटलचं किती लिटर जातं रोजचं, म्हणजे काय त्याचा ते काय? तरी आता कसं होतंय ग्राहक बेस म्हणजे समजा लग्न कार्य असेल किंवा लोकांची रस्त्याला वर्दळ असेल तर दिवसाला 2-2 लिटर सुद्धा संपत. हा धरून मी ठेवलेलं असतं, अशा बॉटल भरून ठेवतो मी हा, हा. स्वच्छ. आणि मग दाखवा बरं. ते गोमूत्रच आहे ना आहे गोमूत्र. हे? आजचं कधीच हे आहे? आजचं धरलेलं आहे. आणि ह्याचा कलर गोल्डन असतो आहे ना? आहे की मग सोनं असतं म्हणतात का? हो, त्याच्यामध्ये सोनं सपाट. ते कसं आहे हा. आता त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या रिसर्चच्या गोष्टी आहेत त्या. हा. मग त्याला सेपरेट लोक, सेपरेट टीम, हा. हे सगळा पैसा खर्च सगळं फंडिंग सगळं आलं. हे आपल्याला एवढ्या खोला आपली शेती पिकली हा. आणि आपलं गायचं भागलं तरी भरपूर झालं आहे ना. ते अशी केन आम्ही सगळी भरून ठेवलेत गवताराची. हे गोमूत्राची केन. हा सगळे. आणि अजून काय बनवता मग? गोमूत्र त्याच्यापासून गोमूत्र काय? गोमूत्रापासून आपण औषध बनवतो म्हणजे हा. शेतीसाठी. कोणते म्हणजे, ताक गोमूत्र आपण मारतो, हा. नीम ऑइल गोमूत्र मारतो, त्याच्यानंतर जीवामृत करतो आपण, त्याच्यानंतर आपण नुसतं गोमूत्र सुद्धा आपण पिकावरती फवारतो. म्हणजे बरेच फॉर्म्युले गोमूत्रासोबत हा. फवारणीचे. मग तुमच्या किडे नियंत्रण होते? 100% होतं. बघूया का? दाखवा बरं मला कारण काय माहिती का, आता शेतकरी किडीला लय परेशान आहेत, लय त्रास आहे किडीचा. सगळ्यात महत्वाचं काय आहे की हा. सेंद्रिय शेती करत असताना किंवा हा. नैसर्गिक शेती करत असताना आपल्याला फॉर्म्युले माहित पाहिजे हा की काय फवारलं पाहिजे आणि कितपत त्याचं प्रमाण घेतलं पाहिजे. आता इकडे बघा आम्ही देशी दोडका केलाय, हा. तर कुठं आहे? त्याच्यामध्ये ते 2 दोडके आपण हा. बियाणे पर्पज साठीच ठेवले. मग हे जे आता लटकतात जो मोठे ते बियाणे बियाण्यासाठी. पर्पज त्यातले जे गावतील ते मग विक्रीला ठेवले. हा त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला तिथून पिवळ्या कलरचे ते वाळलेले 2 वेल दिसतात बघा, ते हा. आहे मुळ्याच्या शेंगा. हा तर ते बी मोडलंय, हा तर ते मला 2च बी मिळालं तर आम्ही ते लावलेलं, तर तेवढ्यात आम्ही शेंगाच धरले त्या सगळ्या. त्याचं आता बीज करायचं. म्हणजे तुम्हाला ते 2 बिया भेटल्या त्याचं तुम्ही बियासाठीच केलं? केलं. याशी आम्ही जे घरी शेती. मग आता ह्या लसणाला औषध नाही का? काय सुद्धा नाही. राख टाकल्या म्हणजे हा. जी पद्धत होती आपली हा. राख टाकायची तशी राख टाकल्या. हे बघा आता इथं हे दोडका आहे, हा दोडका. ही कारला आहे बघा, हे बघा. पण सगळं ह्याचं natural. उत्पन्न कमी असेल ना? असं काय नाही. या तुम्हाला दुधी भोपळा दाखवतो. नाही मला ते मुळ्याचं बी बघायचं आहे. हे बघा एवढ्या सगळ्या आम्ही फक्त बियासाठीच ठेवल्या. म्हणजे तुम्हाला 2 बिया भेटल्या, हा त्या 2 बियाच्या एवढ्या बिया आता किती? अहो त्या हजारात झाल्या. भयानक.
कारण हे कसं हा. आहे एक तर म्हणजे आपण म्हणू शकतो की आवडीनं लोक खाणारी वस्तू आहे. हा मुळ्याचं शेंगा हा पण हे मिळत नाही मार्केटमध्ये. हा आणि ज्यांना माहित आहे ते आवडीनं खाते, त्यांच्यापर्यंत आपल्याला वस्तू पोचायला काय अडचण आहे. हा. म्हणून तर हे आपण त्या पर्पजसाठीच हे ठेवलं. मग आता ह्याचं किती रान करणार तुम्ही? रान करणार असं नाही, हा. आपण इथं लावणार आणि आपल्यासारखे ज्यांना कोणाला बी पाहिजे असेल, हा. आम्ही इथनं देशी बी बियाणं सुद्धा लोकांना पोच करत असतो. हा 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 म्हणजे समजा तुम्ही आला मग आता हे देशी आहे का हायब्रिड हे आहे? देशी मधलंच आहे. हे देशी आहे? देशी मधलंच मग आहे. देशीला एवढ्या मोठ्या शेंग असतात? ही आता फुगलेले आहेत, अजून वाळायचे ते शेंगा. हा. पण एवढे लांब असतात? होय, अहो हे जो सगळं मारले आम्ही. हा आम्ही ताकांडी मारले, गवतार मारले, हा. नीम ऑइल मारले, गोमूत्र मारले व देशी गायच्या वारचं औषध मारले. हा त्याचा हा रिझल्ट आहे. सगळा रिझल्ट तुम्हाला दुधी भोपळा दाखवतो या. त्यामुळे ह्याला एवढं पीक आलं. एवढं पीक भयानक आहे. आणि ते सगळी औषधं घरी तयार केली. सगळी बुरशीला काय करतात ते मला सांगा बरं. बुरशीला ताक सगळ्यात जबरदस्त रिझल्ट आहे बघा ताकाचा. हा ताक आणि त्याचं तांब्याचं भांड दाखवतो तुम्हाला तिथे गेल्यानंतर. हा आता काय दोडका बघूया का? दुधी भोपळा. दुधी लोकं भोपळा. म्हणतात का नाही की उत्पन्न येत नाही, हा हे सगळे पालेभाज्या आहे. म्हणजे आपल्याला खाऊन हा आपण विकू पण शकतो. हे बघा दुधी भोपळे हे कितीला एकदम टाकलेत. सेंद्रिय हा? सगळं प्युअर सेंद्रिय. एक नंबर सगळं. प्रत्येक हा ढापीतनं एक भोपळा आलाय. किंवा आता ब्यासाठी ठेवलाय बघा. ह्यो ब्याला ठेवला. हा बास्केट केलाय ना. भोपळ ह्यो चांगलं. घोसाळा ब्यासाठी ठेवलाय बघा. कुठे आहे हो? आलो गिरायक वाढलं काय? हे गोसावळ मोठा आहे हो. हा हे प्युअर सेंद्रिय. हा सगळं. तिकडे बघा किती दुधी भोपळे लटकलेत बघा. तेल बघा किती आहे ते. 1 2 3 4 5 6 7 ह्या बाजूला 7 आहेत, हा. ह्या बाजूला तेवढेच आहेत. पण वर एरिया किती तयार झालाय बाबा. किती आलो हे म्हणजे शेवटच्या स्टेपला आहे ना हो? हा ते मग ह्याच्या आधी लय निघला असेल. लय भरपूर. हे एकदम सेंद्रिय. हा मग तुम्ही सगळं घरी सेंद्रिय खातात? सगळं बऱ्यापैकी रानात सगळं. आता इथं बघा कांद्याची पात आहे, हा तिकडे पालेभाज्या आहे, तिकडे करडा आहे, तिकडे घेवडा आहे, शेवगा आहे, तिकडे गवतीचा आहे, हा दोडका आहे, कारले, सगळं जे आपल्याला लागतंय ते सगळं रानात पिकवलं आहे. है ना. तुळस आहे माझ्या रानात, गवतीची आहे, पुदिना आहे. काळी तुळस आहे ते. हो कृष्ण तुळस. कृष्ण तुळस. हा राम तुळस नाही लावले? नाही, त्यासाठी आम्हाला गवतीच्या लागतो, तेव्हा असा सगळ्या बांधावरती गवतीच्या लावतो. ह्यो रस्ता कोणता हो? सांगली इस्लामपूर रोड. सांगली इस्लामपूर रोड आहे हा. आणि या गाई पुदिना केलाय देशी. काय हे दिशे? देशी पुदिना. ह्यो खाली आहे तो हा. पुदिना. आणि ते कोरपड. कोरपड आहे आपल्याला खायसाठी डोक्याला लावायसाठी वगैरे असं. ते नैसर्गिक बॅक्टेरिया नाशक आहे ना? लक्ष काय. हो एवढ्या पावटे शेंगा वाळलेल्या म्हणजे गावल्या होत्या. मग इकले असतील आम्ही वल्ले किती विचार करा. हे आता हे बियाणं का बी प्लस ह्याची हा. डाळ करून सुद्धा विकायला येते. येते? हा डाळ होते होते की ह्याची डाळ तर लय महाग. असं काय? हा हे हे असं आम्ही शेणी. थांबा आमचा कॅमेरा थांबलाय. फोन येतोय. आता ही गायची शेण कोण? हा मग हे असा का शेप हे दिला? अग्निहोत्रासाठी वापरायसाठी आम्ही शेणी अशा बनवल्या त्या. हा. कॅडबरीच्या फॉर्मॅट मध्ये असं मोडलं जातं मधलं असं आहे काय? असा. हे बरोबर त्या भांड्यामध्ये रचायला बरं पडतं. मग आता ओल्ला आहे त्यामुळे लगेच हा. कुठं नाही वाळल्यावर कट होणार लगेच वाळलं हा? कट होते प्रॉपर. मग- चौकोनी आणि अशा गोल. हा या आणि गोल कशासाठी? दोन्ही पर्पज. अग्निहोत्र किंवा पूजा विधी कार्यासाठी. ह्या 40 रुपयाला पाव किलो आम्ही विकतो इथं शेणी. 40 रुपयाला पाव पाव किलो किलो म्हणजे 160 रुपये किलो. किलो. हे ह्यान तो दर एकच. एकच ह्याचे मोल्ड बनवलेत हा आणि आम्ही तिथे विक्री करतो त्याची. पण मी काय म्हणतोय ह्याच्यामध्ये ऑक्सिजन असतो ना, हा तो काय विषय सांगायचा? शेणी तूप हा. म्हणजे देशी गायची शेणकूट हा तूप हा आणि न तुटले फुटलेले तांदूळ. हा सकाळी सूर्योदय आणि संध्याकाळी सूर्य असतं. हा ह्या टायमिंगला 2 मंत्र सकाळचे असतात, 2 संध्याकाळचे मंत्र असतात. हे म्हणून आपण त्या टायमिंगला जर त्या अक्षदात तूप लावून त्या तांब्याच्या पात्रात आतमध्ये म्हणजे जाळ चालू असताना आतमध्ये टाकल्या तर 2 टन ऑक्सिजन तयार होतो. हा
आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झाले की असं नाही की काय तर त्याला म्हणजे अंधश्रद्धा वगैरे आहे. ह्याच्यामध्ये बरेच लोकांनी अभ्यास केलेला आहे. हा. आणि आपण यूट्यूबला जरी टाकलं अग्निहोत्र आणि त्याचे फायदे तर बरेच लोकांचे रिसर्च पेपर सुद्धा आपल्याला बघायला मिळते. ह्याची जी राख आहे ती आम्ही शेतामध्ये वापरतो, पाटपाण्यात सोडतो, फवारणीला वापरतो, कधी कधी प्याच्या पाण्यात सुद्धा आम्ही वापरतो. हे जे राग जर माणसानं खाल्ली की नाही तर ते शरीरातला ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल वाढतो. तुम्ही जर बघितलं ना पहिले म्हणा राखच द्यायची खायला. आपण मंदिरात सुद्धा गेलो तर आपण ती बुकणी असते ती आपण तो जिभेला लावतोच पहिल्यापासून. मग ते ऑक्सिजन लेवल वाढते. हे जे पहिल्यापासून चालत आलंय ना त्याच्या मागे काहीतरी अर्थ असंच नाही आलेलं, फक्त आपल्याला माहित नाही. बरोबर. अजून काय होतं हे असं पालक केलं आहे. काय केलं? पालक पालकची भजी करायला घरी. हे जे आळी नाही पडले बघू शकताय तुम्ही. हा जे आहे ते सगळे म्हणजे एकसारखं सगळ्या फवारणी असतात आमच्या. हा हे बघूया का, हे लय फास आलंय. पण मी काय म्हणतोय ह्याला तर म्हणजे असं फुटवा जोरात आहे सगळं ठीक आहे. पण हे थोडं खाल्लेलं दिसतंय. कुठलंही पीक असेल तर ते आपण कीड मारत नाही आपण. कारण ह्या पृथ्वीचा किंवा निसर्गाचा नियम काय आहे, जीवोस जीवनम. एका जीवावरती दुसरा जीव जगतोय. आपल्याला अधिकार नाही की त्या जीवाला मारायचा. त्यामुळे आपण कीड रोगाला येण्यापासून नियंत्रण करतोय. म्हणजे आपण त्याच्यावरती कडू औषधं, ताक, गोमूत्र, नीम ऑइल सगळ्या अशा गोष्टी किंवा झाडपल्ली औषध मारतो. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव कमी होतोय. ती येणार का तरी येणार, पण त्या वासानं त्यांचा प्रादुर्भाव आपल्या शेतीमध्ये कमी होतोय. आहे ना. महत्वाचं काय माहिती आहे का तुम्हाला सांगायचं, आता तुमच्या लक्षात आलं असेल ही जी फोन काय येते सारखं, फोन आला की आमचा कॅमेरा बंद होतो. तुमची जमीन आहे की नाही, आता तुम्ही बघा, आता ही जी जमीन आहे की नाही तुमची एकदम भुसभुशीत आहे. एवढी आहे की हाताने ते उकरते. आणि बाजूला जावा तुम्ही, तुमच्याच गावात ते असे करटागत झालेत, कठीण झालं रान. मग हे ऑक्सिजन लेवल वाढले का जमिनीतली? 100% आहे ना. 2014 पासून 1 ग्रॅम लागवड टाकलेली नाही. आणि ह्याच्यात गांडूळ पण असतील किंवा भरपूर. गांडुळाचं प्रमाण वाढलं. इकडं आळूची गड्डे लावले. इथं माझ्या दुकानामध्ये आम्ही आळूची वडी देतोय, त्यामुळे आळू लावला इकडं आपण. सगळं तुम्ही रॉ मटेरियल घरीच तयार करताय. इकडे देशी वांगी आहेत. वांगी सुद्धा तुम्ही बघू शकता की तुम्हाला कीड बघायलाच मिळणार नाही. पण पानं कसे आहेत, फ्रेश. ही बघा मित्र किडा. कुठला आहे सांगा बरं. ह्याचं नाव ढालकिडा म्हणते त्याला. हे काय करतो? ही खातो मावा, तुडतुडे. तो खातो. त्यामुळे ह्याच्या मावा तुडतुडा दिसणार नाही, असणार, पण प्रमाण कमी. आता वांग्याला आलेलं नाही लागणार. हे असे ट्रॅप पण लावलेत पुढे इथे. हे देशी वांग आहे. देशी वांग आहे. हो. त्याचा काचुळा मोठा आहे. हे असं राहतंय का? काट राहतात. काट बाहेर काट जोरात आहे. ही बाय काटेरी वांग म्हणतात ते. मला माहिती नाही बरं, मी शिकतोय. तुम्ही म्हणणं हे काय ह्याच्यामध्ये ह्याचा जे वांगीला कीड लागती त्या किडीची जी पिल्ली तयार करणारा जो नर असतो तो नर ह्याच्यामध्ये पडतो. तर हे आतमध्ये याला लूर आहे, ह्याच्यामध्ये मादीचा वास आहे. तर जेवढे नर किडे तेवढे ह्यात सगळे पडते, त्यामुळे पुढचं प्रजनन थांबलं जातं. आणि अंडीच तयार नाही झाली तर म्हणजे मेटिंग नाही झालं तर अंडी कुठनं तयार होणार. कसा देशी पावटा आहे सगळा. हा देशी पावटा आहे. मग किती 4 सारे केले काय सगळे? 3 ओळे इथे. 3 सारे. वांग्याचे 3, पावट्याचे 3, तिकडे कांदा आहे, कांद्याचे 3 आहे. नंतर तिकडं हे गवार आहे, दोडका आहे, कारली, भुजी, घोसावळा, पालक, तांदळ, चाकवत, पोकळा. तिकडं वैरणीसाठी गावात केला आहे. पण तुम्ही भविष्यात इथं हॉटेल उभं करणार? आता ऑलरेडी आहेच की आपलं. नाही, माग मोठं करणार, तुम्हाला पुरणार नाही. म्हणजे सेंद्रिय शेती आमची बघायला भेटायची नाही आम्हाला. माझी 3 एकर आहे टोटल. आहे ना. हो. दुसरीकडे जायला
मी काय म्हणतोय, आता हे बाकीचे तुमच्या गावातली तर सेंद्रिय शेती करत असतील, तुम्ही रासायनिक करतात. रासायनिक करतात आणि तुम्ही सेंद्रिय करताय, मग असं चर्चेत मतभेद होतात का? मतभेद होतात, पण काय असतं की बरेच लोकांचं काय मत असतं की कुठं त्याच्या नादाला लागायचं, हा. आपण आपलं जी करतोय तीच पद्धत बरी, ती खतं औषधं कोण बनवायचं, कुणाला वेळ आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की ही खतं औषधं मारताना अंगाचा वास येतो. हा. आता ताक अंडी म्हणून एक फॉर्म्युला आहे, तर ते जर औषध मारायला लागले तर सगळ्या अंगाचा वास घाणवरड्यानं वास येतो. हिथं औषध मारायचं असलं तर रस्त्याकडे सगळा घाण वास येतो. मग तशा औषधाच्या वासानं मुलांच्यातनी किंवा घरी गेले की घरचे म्हणते ती आधी आंघोळ करा, त्याच्याकडे घरात येऊ नका, असा विषय आहे सगळा. मग ते बरेच लोकांना काय वाटते औषधं फवारताना असा वास येतो, ते करताना ती स्वच्छ करताना सगळं घाण सगळ्या गोष्टी, मग ती लोकांचं मत काय असते रेडीमेड मिळावं आम्हाला, हा. करायचा ताप नको. 4 रुपये गेलं बरेच चालते. जण काय म्हणतात की आम्हाला तुम्ही तयार औषध आहे, आम्ही म्हणतो तयार औषध नाही, आम्ही तुम्हाला शिकवतो कशी करायची. हा. जेवढं तुम्ही त्यात इन्व्हॉल्वमेंट दाखवशीला हा. तेवढं तुम्हाला त्यात रस वाढणार आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने करशीला. तयार जर तुम्हाला खतं औषध मिळालं तर तुम्ही कायम तयार, म्हणजे कोणतर देणार आहे ह्या आशेनं तुम्ही थांबणार, वाट बघणार. हा, हा. मग ते परजीवी होतील ते, हा, है ना, स्वावलंबी करायचं. करायचंय आपल्या लोकांना. पण मी काय म्हणतो, हे सगळं एक बिझनेस मॉडेल होऊ शकतं की? 100%. आता ऑलरेडी इथं आहेच की बिझनेस मॉडेल. रोज मी दुधी कमीत कमी 30-40 दुधी विकतो, दोडकं कारले विकतो, पालकची भाजी विकतो, देशी पावटा तोडून विकतो, वांगी विकतोय, कांद्याची पात विकतोय, सगळं इथं भाजीपाला विकतोय मी. मग ते कसा किलो, काय काय 20 रुपये पावशेर, 80 रुपये किलो कायमचाच रेट आहे आमचा. महागाई येऊ नाही तर कमी होऊन स्वस्त. नाही वाढून देईल, 20 रुपये पावशेरनं विकतोय आम्ही. मग मार्केट कुठं चाललंय काय काय बघायचं नाही. काय बघायचं काम नाही, आमचं चांगलं आहे, आम्ही चांगलं करतोय, तुम्हाला चांगलं देतोय. हा. ज्यांना चांगलं खायचं आहे त्यांनी न्या. आणि आजकाल काय झालंय, हा. बरेच लोकांच्याकडे, म्हणण्याच्या सगळ्या लोकांच्याकडे पैसे भरपूर आहेत, हा. फक्त त्यांना चांगलं पाहिजे. हा. लोकांचं मत काय की आम्हाला चांगलं खायला मिळालं. म्हणजे आता आमच्याकडे आता देशी गाय, तर बरेच लोक आम्हाला म्हणतात आम्हाला खिलार गायचं दूध अर्धा लिटर द्या, 1 लिटर द्या, विकत द्या, हा. पण खिलारचं द्या. का तर त्यांना कळाले की ह्या खिलारच्या दुधामध्ये काय गुण आहे हा. ते विकत मागतात. पण आता आपल्याकडे काय दूध नाही. लिटरने मागता तो? 100 रुपये लिटर. 100 रुपये. पण आपल्याकडे दूध नाही तेवढं. हा. कारण आपल्या पोरा बाळ असतील, त्या गायच्या बाळाला जर द्यायचं नाही म्हणलं तर ते विकून पैसे मिळून काय करायचं. बरोबर. मग लोकांच्याकडे काय की आजकाल पैसे भरपूर आहेत, त्यांना चांगलं खायचं आहे आणि कुठं चांगलं मिळतं हे त्या शोधात असतात लोक. पण आता गायींची लय डिमांड वाढली, लोक शोधतात कुठं भेटेल, कुठं 100%. आणि कसं झालंय की लोकांना, म्हणजे पहिलं जी टेंडन्सी होती की घरात दावणीला एक तरी खिलार गाय असावी, देशी गाय असावी, जी होतं ती लोकांना आता परत कळालं की का असावी पाहिजे होती. कारण तुमच्या शेणाचा ढीग जर्शीचा जरी असला, तुमच्या एका गाईचं जर शेण त्यात पडत राहिलं तर ती एक पाटी रोजची तुमच्या त्या सगळ्या ढिगाला कव्हर करायला चालू करते. हा. देशी गायचं शेण, देशी गायचं गोमूत्र पण तसंच काम करते. हा. त्यामुळे बघा आता सहसा HP म्हणजे HFच्या गोट्यामध्ये एक तरी देशी गाय लोक लागते. पाळते ती. त्याचा फायदा आहे काहीतरी. आणि तो जो सहवास आहे का नाही, म्हणजे हा. आपण म्हणतो का नाही की म्हणजे जर्शीच्या गाईला तिच्या बाळासोबत असणारं नातं हा. आणि देशी गाईला आणि तिच्या बाळासोबत असणारं नातं जमीन आसमानचा फरक लय आहे. फरक आहे. दूध ही- देणार नाही आपली गाय. हा, जे जर वासरू नसेल तर आपली 100% देणार, जवळ सुद्धा येऊन देणार. जवळ नाही येऊन देणार. जर्शीचं तसं हा. नाही, कोणी बी काढा. सगळ्यात महत्वाचं काय, आम्ही ते हा. चालू करत असताना भविष्यात जाऊन आपल्याला पैसे मिळवायचे वगैरे असा आमचा विषय नव्हताच. हा. शेती करू, हा. घरी पण चांगलं मी खाऊ, हा. आणि हायवेला पूर्वजांची पुण्य आहे, हायवेला दुकान एक चालू करू हा. आणि विक्री चालू करू. सुरुवातीचे दिवस असे होते की हा. 60 आणि 70 रुपये विक्री होती नुसती. हा. आता रोजचे नाही म्हटलं तर 6 बायका आहेत माझ्या कामाला. असा मग मी काय म्हणतो, सुरुवातीला जे 50-60 रुपयाचा धंदा म्हणजे दिवसाचा, हा हा, मग त्या टायमाला असं वाटत आहे काय करतोय आपण, कसं चालायचंय. 100% वाटत होतं. कारण काय वाटत होतं की पै पाहुणे काय म्हणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पुण्यात नोकरीला होतो हा. आणि जॉब सोडून शेती करणं, आणि ती पण सेंद्रिय पद्धतीने करणं आणि त्यात सक्सेस होणं, हा. हे सगळ्यात मोठं गोष्ट होती. कारण लोक नावं ठेवायची हा. की एवढा चांगला पगार आहे, नोकरी सोडून शेती करायला लागलाय, कुठं ती शान काढतोय आणि कुठं ती जीवामृत करतोय आणि कायतर करतोय, आणि जोपर्यंत नोकरी असते तोपर्यंत लग्न ठरते, ती लग्न झाले की नोकरी सोडते ती, अशी पोरं करते ती, फसवते ती, आणि त्यामुळे लग्न व्हायची होत नाहीत ही, आणि लोकांच्या मध्ये मेंटेन्सी होती की अशी लोक वागते, त्यामुळे तर स्थळ कोण काढण झाले.
आणि त्यात आपण तर पुण्याला नोकरी सोडून येऊन शेती करायला लागली आणि त्यात आणि अशा पद्धतीने म्हटलं लोक लय नावं ठेवायची. लग्न झालं तर लगेच वर्षाच्या आत मी जॉब सोडला. आणि मग फक्त पूर्वजांची पुण्य आहे, आई वडिलांचा सपोर्ट, बायकोचा सपोर्ट, पै पाहुण्यांनी सपोर्ट केला. बाबा तू कर, चांगलं करतोयस, ह्याला भविष्य आहे चांगलं. मी पण अभ्यास केला होता, ह्याला भविष्य मिळणार, चांगलं येणार आहे. आणि त्या दृष्टीनं चालू केलं. 50-60 रुपयाच्या विक्रीपासून दिवसाच्या विक्रीपासून मी 10-15 हजारची लेवल रोज लावतो. 6 बायका कामाला आहे त्या. म्हणजे मला एवढा आनंदाने, एवढा समाधान आहे की मी रोज शेतात आहे. रोज म्हणजे असं नाही की बाबा कवा कवा तर शेतात यायचं ना, असं काय नाही. रोज मातीचा माझ्या पायाचा संपर्क आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजता रोज मी शेतातच आहे. पहिली गाय आली ना, पहिली गाय आणि तिथनं बाकी सगळं 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 ते मेन आहे. हा मेन ते आहे. तुम्ही पहिलं काय आणलं? आमच्या शेतीचा पाया आमची देशी गायच आहे. ती आहे म्हणून तर आम्ही आज आहे. मी काय म्हणतोय, आता एवढं तुम्ही दोघं पण एकच डिग्री का? BS ॲग्री दोघांची पण आमची. मग हे सगळं मग चांगले VIP लाईफ जगाय सोडून हे होतं मला पुण्यात जॉब, ऑडिटरचा जॉब होता. 75,000 रुपये पगार होता मला. मग दोघात मतभेद झाले नाहीत का? असं सुरुवातीला तिच्या मनात नव्हतं की असंच आपण शेती करायची नाही, आपण पुण्यातच राहून नोकरी करू. तिची थोडी स्वप्न जरा वेगळी होती, पुण्यात चांगलं सेटल हो हे ते सगळ्या. पण मीच थोडं आणि माझ्या कॉलेजमधले काही शिक्षक होते, आम्ही थोडं तिचं ब्रेन स्टॉर्मिंग केलं, ब्रेन वॉश केलं. आणि मग नाही असं करू, भविष्यात ह्या शेतीला सुद्धा दिवस चांगले आहेत. आणि प्रत्येकाच्या म्हणतात का नाही की समाधानाची सुखाची डेफिनेशन वेगळी असते. तर आम्ही दोघांनी ठरलं की ही डेफिनेशन आपण सेट करू भविष्यात. म्हणून मग आम्ही इकडे गावाकडे आलो हे सगळं तयार केलं. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते 100% आहे ना. मग तुमची वेगळी राहणार, बघणाऱ्यांची वेगळी, सगळी. जो पुण्यात राहणार आहे तिची व्याख्या काय असणार की 4 चाकी गाडी असावी, सकाळी नोकरीला जायचं, संध्याकाळी मागे यायचं, मुलाबाळांच्यात राहायचं, रात्र निवांत झालं, उद्या सकाळी कामावर जायचं. तसं आपलं नाही. आपण इथं आपल्या मनाचं राज्य आहे. एखाद्याला वाटलं आज कार्यक्रम आहे, दुकान बंद ठेवलं. एखाद्याला वाटतं घराच्या पुढं 4 व्हीलर पाहिजे, एखाद्याला वाटतं घराच्या पुढं गाय पाहिजे. 100%. पण ज्यावेळेस गाय आली की 4 व्हीलर आपोआप येते. ती काय घेतलीच की सगळं जे काय आहे. आता बघा तुम्हाला सांगतो, मी गुळ बनवतो दरवर्षी. साधारणपणे 7 ते 8 लाखाचा गुळ असतो माझा दरवर्षी, सेंद्रिय गुळ. तर मी अभिमान काय म्हणतो, आता हे सेंद्रिय गुळ आहे, ह्याचं मार्केटच वेगळं आहे, त्याचा कस्टमर पण वेगळा आणि त्याचा रेट पण वेगळा. ह्याचं गणित कसं बसवता? गणित काय आहे की आम्ही लोकांना सांगतो, लोक आम्हाला इथं आले मग तिथं सेंद्रिय गुळ लय माग विकायचा, तिकडं 50ला मिळतो, 60ला मिळतो. आम्ही सांगतो तुम्ही तो 50-60चा खाल्लायचा, तुम्ही आमच्या इकडे खाऊन बघा, जर पसंत पडला तरच न्या. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लोकांना असं वाटायला हे चांगला गुळ आहे, लोक न्याय लागले. दरवर्षी माझा 7 ते 8 टन गुळ संपतो. माझे सगळे सेलिब्रिटी क्लायंट आहेत. म्हणजे माझा गुळ प्रवीण तरडेंच्या घरी जातो, त्यांच्या मकरद अनासपुरेंच्या घरी जातो. निळे फुलेंची मुलगी तर महिन्याला माझ्या 3-3.5 हजारचा गुळ नेते दर महिन्याला. घरचे आमचे संबंध आहेत चांगले. आता इथं येतात, इथं माझ्या इथे येऊन गेलेत सगळे. फोटोग्राफ्स वगैरे लावलेत मी माझ्या दुकानात. आणि पर्सनली त्यांच्यासोबत माझे कॉन्टॅक्ट सुद्धा आहेत. नेटवर्क वाढले की तुमचं? 100%. हे सगळं गाईचा पायगुण आहे. सगळा शेवट तुम्ही अजून गाईला जर माझ्या शेतीच्या व्यवस्थित गाईला मायनस केलं तरी शेती व्यवस्थाच नाही हो. नाही काय माझ्या शेतीला लागणार शेण गोमूत्र देणार एकच वस्तू आहे, देशी गाई. तुमच्या गाडीचं इंजिनच गाय आहे, तीच सगळ्यात महत्वाचं. ती नसेल तरी शेती व्यवस्था नाही, शेती व्यवस्था नाही तर मी पण नाही. तुमची गाडी सगळं झिरो आहे. मग सगळे आणि ते तुम्ही ते अग्निहोत्र सांगत होता, त्याचा फायदा सांगा मला, काय फायदा होतो? अग्निहोत्रात सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की पंक्च्युलिटी वाढते. म्हणजे सकाळी संध्याकाळी आपल्याला सकाळी लवकर उठायची सवय लागते. दुसरी गोष्ट आपण म्हणतो का नाही की आपण स्वतःशी आणि एका जागेवर 5 मिनिटं का होईना बसून आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आपण दिवसभरात भरपूर काम करतो आपण, पण स्वतः शरीराकडे स्वतःच्या मनाला आपण कधीच 5 मिनिट सुद्धा विचार करत नाही. ती बसायची तयारी अग्निहोत्रामुळे होती. त्याच्यानंतर शेतीसाठी फायदे भरपूर आहेत. अग्निहोत्रामुळे पिकं सुधारतात, पिकांना खतं औषधं आपण त्या पद्धतीने देऊ शकतो. आपलं राहणीमान सुधारतं, आरोग्य सुधारतं, श्वासावरती नियंत्रण ठेवता येतं आपल्याला. आपण म्हणू शकतो की आपलं जे बौद्धिक विचार करण्याची शक्ती आहे ती वाढते. आपण म्हणतो की म्हणजे लोक म्हणतात का नाही की आपण दैवी मार्गाला लागतो. म्हणजे तुम्ही गुरुचरित्र वाचायला तुम्हाला सवय लागती,
त्याच्यानंतर तुम्ही जप माळ वाढायची सवय तुम्हाला लागते, त्याच्यानंतर एकादशी करायची सवय लागते. हे सगळं अग्निहोत्र, देशी गाय, सेंद्रिय शेती हे सगळं करायला चालू केलं, सगळं जुळून येतं. पॉझिटिव्ह एनर्जी वाढते का? जबरदस्त. मग हे काय रोज करायचा? रोज शक्य असेल तेवढं तुम्ही रोज करू शकता. काय काय लागतं त्याला? तांब्याचं भांडं लागतं, हा पात्र, तांब्याची वाटी असते, तांब्याचा चमचा असतो, तांब्याचा चिमटा असतो, हा देशी गायचं तूप, न तुटले फुटलेले तांदूळ हा. आणि तूप आणि शेणी देशी गायच्या, एवढंच. आणि अग्निहोत्र करायची इच्छाशक्ती. हा मग एखादी तुम्ही तब्येत बरोबर नसेल किंवा त्याला काय timing कारणाचं- असतं का? कधी हा, बी सकाळी करायचं? सकाळी सूर्योदय, संध्याकाळी सूर्यास्त. हा हे टायमिंग, हा हे टायमिंग. कातर वेळ. हा त्यामुळे तर ह्या म्हणजे अग्निहोत्राच्या सवयीमुळे तर मला सकाळी 5:30 वाजता उठायची सवय झाली, आणि त्यामुळे तर रोज मला 5 पुण्यात लिटर किती होतं. उठायचा? पुण्यात काय हो, तिथलं नोकरीची सवय होती, कवा 6 कवा 7, असं काय ठरवून नव्हतं. तिथं जाग येणार. 100 गजर मी उठून गजर बंद करतो, कारण पोरं बारकी आहे, त्या गजरच्या आवाजाने बारकी पोरं उठायची, म्हणून आपण उठून गजर बंद करायचं आणि चोरागत सगळं आवरायचं घरातलं आणि राहणार त्याच गजर वाजायच्या आधी उठायचं. ह्यो देशी पावटा जून महिन्यात लावलाय, हा अजून याला फुलकळे शेंगा बघायच्या चालू आहे त्या. चालूच आहे की ते. हा मारुतीच्या शिफ्टी त्याला चालूच आहे. चालूच आहे. हे बाय हा फुलकळी चालूच आहे सारखी. हा हे अजून किती दिवस राहणार? हे अजून तरी 3-4 महिने चालू. म्हणजे वर्ष, हे वर्षाचं पीक. हा पण जून महिन्यात ह्यो टोकला की ह्याला फुलं लागते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. हा ही देशी पावटा आहे ना, ह्यो काही संकरित नाही 2-2.5 महिन्याला लागायला. असं ना? आणि ह्याच्या शेंगा 40 रुपये पावशेर विकलेत. असं पण नंतर शेंग बारीक होणार की नाही होत? नाही तीच लेवल हीच लेवल. ही बघा बघा, हे अशी शेंगा भरायला चालू झाले. समजा हे ह्याच्या सगळ्या आता वाळलेल्या शेंगा तोडले द्या, हा परत ह्याला पाटपाणी दिलं, त्यामुळे परत फुलं परत ह्या शेंगात लागायला चालू झाले. तुमचं आहे ना जमिनीचं मला आवडलं बरं का. आता हे वर्षाचं रान आहे की नाही? हे हा. पावट्याचं रान वर्षाचं आहे. पण माती बघा कशी. आता हे वर्षाचं रान आहे, पण माती किती मऊ आहे, म्हणजे असं कठीण नाही झालं असं. नाहीतर ही कठीण होतं, हे असे मग करट झालेले असते ते. मग ही मऊ काय माहिती आहे का, ह्याच्यामध्ये आहे ना ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, ह्युमस जास्त आहे, आणि त्याच्यामुळे ही मऊ राहिलेली आहे. आणि ह्याच्यात आहे ना तुम्ही म्हणताय तसं मित्र किडे जास्त असते भरपूर. आता मग तुम्हाला मी हातावर दाखवली, माझ्या हा. हातावर बसलेला मित्र. गांडूळ जास्त असणार आहे, त्यामुळे मऊ राहिले. चाललं तरी पावलं उठते. हा, वर्षाचं रान आहे तरी पण ते मऊ आहे. अजून काय बघण्यासारखं हेच मॉडेल आहे शेतीत आहे ना? हा. आणि आम्ही तर सेंद्रिय गुळाचा अर्धिक चहा बनवतो, हा. त्यासाठी मला तुळस लागते, तर राहणार. पण मी काय म्हटलं ते तुम्ही तिथं लिहिलंय, मी वाचलं, जे नकावाय ना मतदान केलेली रेस दाखवत आणि चहा प्यायचा. हो मग मला चहा भेटणार आहे. मिळणार, हे देणार बघा. की. हे आम्ही काय केले, हा. लोकसभा आणि विधानसभेच्या दिवशी हा. लोकांनी आवर्जून मतदान करावं हा आणि त्यांना कुठंतरी एक सपोर्ट द्यावा म्हणून आम्ही हा. त्या दिवशी चहा मोफत दिलाय. ह्याच्यापेक्षा पुढचं तुम्हाला सांगतो, 2019 माझ्या मुलगीचा जन्म झाला 30 सप्टेंबरला. हा पहिल्यापासून आमच्यात मुली कमी, हा त्यामुळे आमच्या वडिलांचं मत होतं काय तर चांगलं करावं, ध्यानात राहिलं असतं. हा तर तिच्या वाढदिवसा दिवशी दरवर्षी आम्ही चहा फ्री देतो, हा पूर्ण एक दिवस. म्हणजे कोण बी गिरायक येऊ. किती पण येऊन देईल. गिऱ्हाईक. रोजचा 300, 350, 400 कप चहा होतो, हा. पण कुणाकडे आम्ही 1 रुपया घेत नाही. गिरा- समाधान हा मग गिरायक आलं त्याला चहा फ्रीज फ्रीज त्याचा. हा तिच्या नावाचं हा. डिजिटल बोर्ड लावले आतमध्ये. आहे ना. आज फोटो पण आहेत चांगले, बघूया की. का पण मी काय म्हणतो, आता ह्या दोन्ही काय तुम्ही सांभाळताय, हा. हा ह्या दोन्हीतला मला काय तुम्हाला आवडलेली गाय, नाही तर तुमच्या फायद्यात गेलेली गाय कोणती? कुठली? गिर आणि आपली खिलार. खिलारच एक नंबर. हो, फोन झालं तरी पैसे, हा पाडी झालं तरी पैसे. हा आणि जी म्हणतो ना आपण की म्हणजे शांत खाणं आणि शांत, म्हणजे आपण म्हणतो की नाही बाबा, कसं आता गिरला कसं आहे, भरपूर खायला घालायला पाहिजे, तेव्हा ती भरपूर दूध देणार. हा तसं खिलारचं नाही, तुम्ही मोजकं टाका तेवढंच खाणार, शांततेत. हा. म्हणजे आपण म्हणतो की नाही की लय आगावपणा करणं असा काही विषय नाही. म्हणजे गिर जास्त दूध देते, कधी जास्त खायला घातलं घातलं तर, तर हा. कमी दूध खात देत नाही कसं ते. कसं तशी आपली गाय कमी खाण्यात पण हा. आणि व्यवस्थित. सगळ्यात काय महत्वाचं की हा.
शांततेत आपलं जे आहे समाधानात मानून घेणारे, मालकाला सपोर्ट करणारे गाय म्हणला तर आपली खिलार आहे बघा. आहे ना, हा. म्हणजे मालकाला समजून घेणार, घेणार हा. मालकाची परिस्थितीशी जाणार, मालकाची अडचण समजून घेणार. हा. हे दूध प्यायलाय हो म्हणून होय, झोपा होय. काढतोय. घरी सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर पितोय. आहे ना. हा. कसा पण आडवा तिडवा पडतोय. म्हणणं मजा आहे त्या दूध प्यायचं आणि झोपायचं. दूध पितोय, वैरण खातोय, तुमची खिलार पेट खातोय, खाते हा? रोज एवढी अशी खातोय खिलार पेट. महिन्याचा आहे. होय, 6 तारखेला जन्म झालायचा. मग ह्या साला महिना झाला 1 महिना झाला. त्याला चालू केला तुम्ही. होय, खातोय तो? खातोय मग काय. दुसरं काय खातो का नाही? वैरण खातोय. वैरण खातोय. होय. तुम्हाला हा या जरा आपल्या सकाळी खाद्यावर तेवढंच जात एक 15-20 मिनिटं जरा बाहेरनं व्यायाम करून आलतो त्याला चालवून. हे तुमचं हॉटेल हा, बघ, दाखवूया का? दाखवा. आणि मी काय म्हणतोय, हा पुरस्कार भेटला ना का तुम्हाला? राज्यपालांच्या हस्ते भेटला. होय, होय. राज्यपाल होते, आता आपले अजितदादा आहेत त्याच्यामध्ये. कृषी मंत्री आहेत हो. दादा दादा भुसे, भुसे. बाळासाहेब थोरात आहेत. जिरवळ आहे. कृषी भूषण पुरस्कार भेटला हो. राज्य सरकार. पण तेव्हा बघण्याचा दृष्टिकोन बदली जाणार आहे ना लोकांचा. आता अगोदर चहा भेटणार आहे ना आपल्याला. हो. नाही ते आता फुल कळीला बारक्या वाटे आता पडायला लागले. होय, संपल्या नाही. पुढच्या आठवड्यात काढायचं. पुढे गेली. यात आम्ही ठेवल्या म्हणजे आपले बीज काढणार आहे. केव्हा रोजचे असे भोपळे काढून ठेवतो. या हे चालतंय काय का तुला? पत्ता कोबी. होय, सेंद्रिय मधला आहे. हां हां, चालतंय. धन्यवाद. हा, निळफुलेंची मुलगी हा, प्रवीण तरडे. तुम्ही गाडीला होती बरोबर समोर तिथं मकरदानासपुरींचा फोटो आहे का पलीकडे? त्या आतमध्ये मुलगीचा फोटो आहे, वाढदिवसाच्या दिवशी चहाचा. आज काय शाळेत गेली? हा, शाळेत होय, पहिलीला आहेत आधी. चालतंय. धन्यवाद. हा, धन्यवाद. तर व्हिडिओ करता आलेत का नाही? सोशल मीडियावर व्हिडिओ किती आहे तुमच्या? म्हणजे फेसबुकला वगैरे युट्यूबला म्हणा ना, चॅनलवर? तेवढा वेळ नाही. तुमची मुलाखत नाही? कशावर? मग कुठं बी सोशल मीडियावर, म्हणजे युट्यूबला म्हणा, नाही. टीव्हीलाही नाही, पेपरला वगैरे माझ्या बातम्या भरपूर ते आल्या. पण नाही. असं व्हिडिओ म्हणून नाही, नाही. मुलाखत म्हणून नाही. नाही. ही तुमची पहिली मुलाखत? पहिलीच आहे, आता मग या की इकडे. ही तुमची पहिली मुलाखत? पहिलीच आहे. अरे वा, बघितलं. मग मी योग्य माणूस निवडलाय मुलाखतीला. आठवणार तुम्ही, कायम आठवणीतच ठेवणार आहे. 100%. चालतंय. धन्यवाद. हा. धन्यवाद.